नमस्कार मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरातून रुचिता जामदार या सदस्याची एक्झिट झाली. रुचिताची एक्झिट झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही लोक सांगतात की रुचिताचं इव्हेक्शन फेअर होतं, तर काहींनी मात्र हे इव्हेक्शन अनफेअर आहे. रुचिताच्या जागेवरती दुसरा कुठला तरी सदस्य जायला हवा होता, अशा प्रतिक्रिया दिल्या. म्हणजे संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. अशातच रुचिताने देखील थोडंसं आश्चर्य व्यक्त केलं आहे, की मला सुद्धा माझं इव्हेक्शन हे थोडंसं आश्चर्यकारक वाटतं, परंतु लोकांनी, जनतेने, प्रेक्षकांनी जो काही कौल दिला, तो मी स्वीकारते. आता रुचिता घराबाहेर पडल्यानंतर तिने एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टमध्ये तिने माफी देखील मागितली ज्या काही चुका केल्या त्याबद्दल आणि प्रेक्षकांचे, तिला सपोर्ट करणाऱ्यांचे आभार देखील मानले. तर बघूया रुचिताने या पोस्टमध्ये काय लिहिलंय. आता या पोस्टमध्ये रुचिता काय म्हणते बघा. बिग बॉसच्या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले, तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकाने मला या खेळात लढायला बळ दिलं. घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते. आजचं एलिमिनेशन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार. तुमचीच रुचिता जामदार. तर अशा प्रकारची एक पोस्ट लिहत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रुचिताचं इव्हेक्शन थोडंसं शॉकिंगच होतं, कारण रुचिता वोटिंगमध्ये स्ट्राँग होते. त्या मानाने 1-2 वीक कंटेस्टंट नक्कीच तिच्या सोबतीला होते. पण ज्या पद्धतीने रुचिता घराबाहेर जात होते, त्यावेळी तिने सगळ्यांचीच माफी मागितली. जाता-जाता रुचिता सांगून गेली, की "मी जशी आहे तशीच आहे. मी खेळासाठी बदलली नाही. पण माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असेल, त्यासाठी मी मनापासून माफी मागते." जाता-जाता दीपाली ताईला भेटून गेली, तिच्या पाया पडून गेली. माझ्याकडनं काही चूक झाली असेल, तर मी माफी मागते, असं देखील सांगून गेले. तर तुम्हाला काय वाटतं, रुचिताचं इव्हेक्शन फेअर होतं की अनफेअर होतं? जर अनफेअर असेल, तर रुचिताच्या जागेवरती कुठल्या सदस्याने काल निरोप घ्यायला पाहिजेत होता? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, तर जरूर करा.